मांगल्ये शिवे सर्वादि साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हाय हॅलो नमस्कार, मी पायल, आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। आज करणार आहे मी लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी कुबेर कुंचम सेवा। अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा केली जाते। आपल्या जीवनामध्ये खूप अडचणी असतात, त्यातून आपल्याला मार्ग काढण्यासाठी धनलक्ष्मीची आपल्याला सेवा करावी लागते। कारण आपल्या जीवनात पैशाला खरंच खूप महत्त्व आहे। सर्व गोष्टी ह्या पैशानेच होतात, तसंच काही गोष्टी आपल्याला पैशा व्यतिरिक्तही मिळतात, पण त्यासाठी आपल्याला धनलक्ष्मी मातेची पूजा करावी लागते। त्यासाठी ही सेवा केली जाते। दक्षिण भागात ही सेवा जास्त प्रमाणात केली जाते। तिकडे वरदलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, कुबेर कुंचम ही सेवा तिकडे जास्त करतात। ती सेवा आज मी येथे करणार आहे। तर तिकडल्या भागातील लोक आपल्यापेक्षा संपन्न आहेत, त्यामुळे तर यासाठी काय काय सामग्री लागते तर मी तुम्हाला त्यासाठी जे लागते ते सांगते। सगळ्याच गोष्टी असावे असे काही नियम नाही, कमीत कमी 3 तरी गोष्टी असाव्या असं म्हणतात। पण आपण जर आपल्याला मिळत असेल तर आपण ह्या गोष्टी घेतल्या तर त्याचा चांगला परिणाम होतो। कुंचममध्ये ह्या गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या असतात। तर ह्या कुंचम भरताना काय काळजी घ्यायला पाहिजे, ह्या कुंचम मध्ये काय काय टाकायचं हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवते। पैसा म्हणजेच आपल्याला धनलक्ष्मी असं नाही, आपल्या पैशाबरोबर आपल्याला सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य हेही महत्त्वाचं आहे। आणि त्यासाठी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा करायला पाहिजे। याच्यातून आपले रखडलेली कामं, कर्जातून मुक्ती हेही यातून होते। आपला पैसा टिकत नसेल तर लक्ष्मी प्राप्तीसाठी हे व्रत खूप महत्त्वाचे आहे। ही सेवा आहे, हे व्रत नाहीये। तर याच्यासाठी तांदूळ हे खूप महत्त्वाचे असतात आणि तांदळाने भरभराटी असते, त्यामुळे तांदूळ ह्या पूजेत खूप मानले जातं। आणि ही पूजा शुक्रवारी केली जाते, कारण देवीचा वार म्हणून शुक्रवारी आपण ही पूजा करतो। तर त्यासाठी ह्या पूजेत शुक्रवारला खूप महत्त्व आहे आणि एखाद्या चांगल्या मुहूर्तापासून ह्याची सुरुवात केली जाते। तर मी महाशिवरात्रीपासून याची सुरुवात केली, कारण महाशिवरात्री पण हा एक चांगला दिवस होता, त्यामुळं मग महाशिवरात्रीपासून मी सुरुवात केली आहे। तर आज मी दाखवते तुम्हाला की कुंचममध्ये काय काय गोष्टी लागतात। तर असं काही नाही की सगळ्याच गोष्टी पाहिजेत, चांदीच्याच वस्तू पाहिजेत। ज्या आपल्याकडे अवेलेबल आहे त्या वस्तूही वापरून आपण पूजा करू शकतो। श्रद्धा महत्त्वाची आहे, त्यातून आपल्या श्रद्धेला मान आहे, आपण किती मनापासून करतो हेही महत्त्वाचं आहे। तर पहिल्यांदा आपल्याला धनलक्ष्मी कुंचम भरण्यासाठी हे कुंचम खूप महत्त्वाचं आहे। तर ही कुंचम सेवा हे माप आहे, आपल्याकडे शेर म्हणतात, तसंच हे साऊथमध्ये असं माप आहे। तर त्याच्यावर आपल्याला लक्ष्मी मातेचे फोटो दिसतात, शंखाचा फोटो दिसतो, असं माप असते। हे माप आपल्याला आणावं लागतं कुंचम भरण्यासाठी। हे चांदीचं, पितळेचं किंवा तांब्याचंही मिळतं। तर ह्या सेवेसाठी कुंचम खूप महत्त्वाचं आहे। आणि हे लघु नारळ आहे, कुंचम मध्ये आपल्याला लघु नारळ ही महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये काय काय आहे हे मी एक एक गोष्ट तुम्हाला दाखवते। हा लघु नारळ आहे, हे धने आहे। धने तर आपण प्रत्येक लक्ष्मीच्या पूजेमध्ये धने वापरतोच, त्यामुळं हे धने ही मी वापरणार आहे। लवंगा ही महत्त्वाच्या आहेत आणि ह्या लवंगा फुलाच्या पाहिजेत, अशा तुटलेल्या नकोत। विलायची, त्यामुळे पैसे पाहिजेत आपल्याला, खाली अष्टदल पैशाचं बनवायचं आहे। केशर, हे मोती शंख आहे। हे पवळे ही महत्त्वाचे आहे, लक्ष्मी कारक असतात म्हणून ह्या पवळ्यालाही महत्त्व आहे। तर हे पवळे आणि हे गुंजा आहेत। हे आपल्या मनाने आपण 5, 2 आणू शकतो। हे गोमती चक्र 5 आहेत। कबलगट्ट्याचे माळेचे मणी आहेत, हे कबलगट्ट्याचे बिया, हे कवड्या, पिवळ्या कवड्या आहेत, 5 पिवळ्या कवड्या लागतात। आणि ही लक्ष्मी कवडी आहे, ते आपण 1 वापरली तरी चालते आणि 2 वापरली चालते, पण याला खूप महत्त्व आहे। आणि हे हळकुंड आणि हे धन मी याच्यात बांधून ठेवणार आहे, जेणेकरून सगळ्या तांदळात हे होणार नाही।
तर अशी ही सामग्री आहे। याच्यापेक्षा तुम्ही जास्तही वापरू शकता, फूल वापरू शकता, जास्वंदीचं, लक्ष्मीची, चांदीच्या काही वस्तू वापरू शकता, पण आपल्याला जे अवेलेबल आहे त्यातून आपल्याला पूजा करायची असते। हेच पाहिजे त्यात नाही, लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी श्रद्धा महत्वाची असते, त्यातून आपल्याला सर्व गोष्टी प्राप्त होतात। त्यासाठी मी पहिल्यांदा रांगोळी काढून घेतली, त्याच्यावर मी आता ही पूजा मंदिरातच करणार आहे आणि ही पूजा मंदिरातच केली जाते। तर पहिल्यांदा मी महालक्ष्मीला अभिषेक करून घेतला आणि तिला धान्यामध्ये ठेवलं महालक्ष्मीला, आणि आता आपल्याला कुबेर पूजन करायचं आहे। तर पूजन करण्याच्या अगोदर आपल्याला स्वतःला हळदी कुंकू पहिल्यांदा लावून घ्यायचं आहे, नंतर अष्टदल काढायचं आहे पैशाचं। आपण कितीही कॉइन घेऊ शकतो, पण कुठलेही कॉइन घेऊ शकतो, 1 रुपयाचे, 2 रुपयाचे, 10 रुपयाचा, 5 रुपयाचा। तर मी हे 10 रुपयाचे कॉइन घेतले आहे, जेणेकरून छान वाटावं आणि बसतात ते अष्टदल व्यवस्थित तयार होतं। त्याच्यावर आपल्याला कुंचम ठेवायचा, आधी हळदी कुंकू वाहून घ्यायचं आपण त्याच्यावर। आणि ही सेवा केल्याने आपले जे कर्ज असेल ते फिटत नसेल, सर्व दुःखातून आपण बाजूला होऊ शकतो। ही सेवा मनोभावे करावी। आणि हे कुंचम आहे, आपल्याला कुंचमला हळदी कुंकू लावून घ्यायचे, आणि असं मी लावून घेतले, असं तुम्हाला लावून घ्यायचंय देवीला। तर कुंचमला हळदी कुंकू लावून आपल्याला कुंचम येथे ठेवायचं आहे। कुंचम भरण्याच्या अगोदरच मी देवीला हळदी कुंकू लावून घेतलं होतं। तर आता आपल्याला देवीला हळदी कुंकू फूल ते वाहून घ्यायचे, पण ते सगळे फूल मी नंतर वाहिल, आधी कुंचम भरून घेईल। तर कुंचममध्ये मी हळदी कुंकू टाकून घेतले। तर आपल्याला हळदी कुंकू पहिल्यांदा टाकायचे। आपण ही सेवा मातीच्या भांड्यापासून चालू करू शकतो, मातीचं माप पण वापरू शकतो। आणि ह्याच्यात तांदूळ आपल्याला भरपूर वापरायचे, अखंड तांदूळ वापरायचे। ही गोमती चक्र, मी आधी पहिल्यांदा तांदूळ टाकले, आता नंतर गोमती चक्र टाकायचं आहे आपल्याला। गोमती चक्र ही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप वापरलं जातं, आणि ह्या सर्व वस्तू आहेत त्या लक्ष्मीला खूप प्रिय आहेत। हे कमलगट्ट्याची माळातले मणी आहेत, हे लक्ष्मी कवडी आहे, 2 कवड्याचे प्रकार असतात, ही लक्ष्मी कवडी आहे। नंतर आपल्याला तांदूळ टाकायचे, तांदूळ असं करून आपल्याला कुंचम भरावा लागतो। तर 1-2 वस्तू, नंतर कुंचम। ह्या बांगड्या आहेत हिरव्या कलरच्या, मला दुसऱ्या पिवळ्या लाल काही मिळाल्या नाहीत, ज्या मिळाल्यात त्याच आणल्यात मी। तर तुम्ही दुसऱ्याही यूज करू शकता, मिळाल्या तर लाल कलरच्या, पिवळ्या कलरच्या। आणि ही गुंजा परत टाकायच्या आहेत, ह्या पिवळ्या कवड्या टाकायच्या आहेत। जर तुमच्याकडे पिवळ्या कवड्या नसतील, पांढऱ्या असतील, तर तुम्ही त्या हळदीत भिजवून नंतर टाकू शकतात, कारण त्यानंतर पिवळ्याच होतात, तर तशाही करून टाकू शकतात। नंतर विलायची, लवंग टाकायची, परत विलायची टाकायची, हेही टाकायचं। नंतर आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे। हे लघु नारळ आहे, हे यालाही महत्त्व आहे, आपण मोठा काही टाकू शकत नाही, तर लघु नारळ कोण चांदीचा पण आणतं, पण मी लघु नारळच आणलाय, मिळाला तर। हळकुंड, आणि हे लक्ष्मीचं माझ्याकडे कॉइन होतं, तर ते कॉइन पण मी टाकून घेतले। असं करून आपल्याला खूप श्रद्धेने, भक्तिभावाने नामस्मरण करत करत आपल्याला हा कुंचन भरायचा आहे। आपल्याला कुठलं मंत्र येत नसेल तरी जय लक्ष्मी माता हे तर मंत्र सर्वांनाच येतं, तर जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता असा आपण जप करत करत हे कुंचम भरू शकतो। श्रीसूक्त लावू शकतो आपण, जेणेकरून देवीचे जे व्रत वैकल्य याच्यामध्ये आपण श्रीसूक्ताला खरंच खूप महत्त्वाचं आहे। महालक्ष्मी अष्टक लावू शकतो, महालक्ष्मी अष्टक पण खूप महत्त्वाचं आहे। रोज सकाळी आपण महालक्ष्मी अष्टक लावलंच पाहिजे, ते खूप छान आहे, आणि त्याचे मला तर खूप छान अनुभव आले आहेत। तर तांदूळ टाकले आहेत, आणि ह्या गुंजा आहेत, तर ह्या गुंजा कुठेही जाऊ शकतात,
आणि तांदूळ ही पांढरे आहेत आणि गुंजाही पांढऱ्या आहेत, त्यामुळं ते लवकर सापडणार नाहीत. त्यामुळे मी धणे आणि गुंजा एका लाल कलरच्या कपड्यामध्ये थोडेसे बांधून मग त्या कुंचमध्ये टाकणार आहे. ते मिक्स होणार नाही जेणेकरून, त्यामुळं मी अशी पोटली बांधली लाल कपड्यात आणि मग मी त्याच्यात ठेवली आहे. नंतर आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. अशी ही सेवा केल्याने खूप छान रिझल्ट येतात. कुबेर ही प्रसन्न होतात. आपण कुबेरची पूजा करत नाही, लक्ष्मीचीच पूजा करतो. यामुळे कुबेर ही प्रसन्न होतात आणि लक्ष्मी ही प्रसन्न होते. आणि ह्या पूजेला शुक्रवार खूप महत्त्वाचा असतो. शुक्रवारी ही पूजा करावी. आणि हा शंख आहे, याला मोती शंख म्हणतात. साधा शंख वेगळा असतो, हा मोती शंख आहे. तर हा मी वरती ठेवला आहे. तुम्ही जास्वंदीचं जर तुम्हाला फूल मिळालं तेही ठेवू शकता. छोटे छोटे फुलं मिळतात तर तेही ठेवू शकतात. मला काही ते मिळाले नाहीत तर त्यामुळे मी मोती शंख ठेवलाय. बघू नंतर मिळाला तर मी घेऊन येईल. याच्यात पंचरत्नही आपण टाकू शकतो. तर जे माझ्याकडे अवेलेबल होतं त्याच्यात मी आज पूजा केली. काही गोष्टी लागणार आहेत त्या मी घेऊन येईल. तर अशी केली आहे मी पूजा. आपल्याला लाल कलरचं फूल व्हायचं आहे आणि आज वैभवलक्ष्मी व्रत पण होतं माझं. तर मी वैभवलक्ष्मी मातेची ही पूजा करून झाली आहे. तर कशी वाटली माझी पूजा नक्की कमेंट प्लीज करा. आणि ह्या कुंचमविषयी तुम्हाला जर काही प्रश्न असतील ते मला विचारा, कारण ऑनलाईनच काय घ्यायची गरज नाही. आपण ही कुंचम ऑफलाईनही घेऊ शकतो आणि कमी पैशात घेऊ शकतो. ही सेवा पैशामुळे कोणी करत नाही, कारण कुंचम ऑनलाईन खूप महाग मिळतात. 1200-1500 म्हणजे 1000च्या पुढेच असतात. त्यामुळे ही सेवा करताना माणूस थोडंसं मागे घेतं. तर ही सेवा फक्त मी 700 रुपयात चालू केली आहे. 700 रुपयात आपल्याला सर्व सामान मिळतं. तर जास्त पैसे घालायची गरज नाही. जर तुम्हाला याविषयी माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मी याबद्दल डिटेल व्हिडिओ करेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.